श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या उत्सव रंग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे. बघा, आता शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहेत आणि या नवरात्रीमध्ये आपण देवीची उपासना आराधनाही करत असतो. त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये आणखीन एक प्रभावशाली अशी उपासना आपल्याला करायची आहे, तर ती सेवा आहे कुमकुम मार्चन. मग ही कुमकुम मार्चन उपासना नवरात्रीमध्ये केली जाते का? असं काहीही नाही. वर्षभरामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही उपासना केली तरी चालते. मग ही उपासना आपल्याला नवरात्रीमध्ये श्रीयंत्रावरती करायची आहे का, महालक्ष्मीच्या मूर्तीवरती करायची आहे का, तुळजाभवानीच्या टाकावरती करायची आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असते असं नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी श्रीयंत्रावरती करावे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन सेवा केली तरी चालते. बघा, नवरात्रीमध्ये देवीचे घट बसवलेले असतात आणि घट बसवण्याच्या अगोदर आपल्या देवघरातील देवपूजा ही आपण करत असतो. देवपूजा केल्यानंतर 9 दिवस आपण देवपूजा करत नाही, डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी आपण देवपूजा करायला घेत असतो. मग मूर्ती ही त्या ठिकाणून आपल्याला हलवायला जमत नाही. त्यासाठी श्रीयंत्रावरती हे कुमकुमार्चन मी करणार आहे. आणि नवरात्रीमध्ये जर शक्यतो तुम्ही ही उपासना केलीच तर फक्त श्रीयंत्रावरतीच करा. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर बघा, नवरात्रीमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामधून तुम्ही श्रीयंत्र घेऊन या. श्रीयंत्र माझ्याजवळ जे आहे ते 700 रुपयाचं आहे आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये 60 रुपयापासून ते 1100 रुपयापर्यंत श्रीयंत्र अवेलेबल आहे. तुम्हाला जसं शक्य असेल त्याप्रमाणे श्रीयंत्र घरामध्ये घेऊनच या, कारण श्रीयंत्र हे घरामध्ये असणं कंपल्सरी आहे, म्हणजे स्वामी सेवेकऱ्यांना तरी. याचं कारण असं आहे का लक्ष्मी माता कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहते. त्यामुळे श्रीयंत्र, कमलगठ्ठ्याची माळ ही प्रत्येकाच्या घरामध्ये असलीच पाहिजे. तर आता जास्त वेळ न घेता आपण लगेचच या पूजा विधीला सुरुवात करूयात. या पूजेसाठी साहित्य काय लागतं हे मी तुम्हाला नाही सांगत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल का या पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे. आपलं रोजचंच जे पूजेमध्ये लागतं तेच साहित्य, जास्तीचं साहित्य इथे आपल्याला काही वापरायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्ही ही उपासना आराधना करणार आहात आणि यापेक्षा वेगळं असं देवीला काहीच नको आहे. कोणतीही पूजा करण्या अगोदर श्री गणेशाची आपण आराधना करतो, पूजा करतो आणि नंतरच कोणत्याही पूजेला सुरुवात करत असतो. तर इथे चौरंगावरती मी एक तामण ठेवलेलं आहे, तामणामध्ये श्रीयंत्र ठेवले आणि वरून गळती चालू आहे. पण त्या अगोदर मी देव्हाऱ्यातील श्री गणेशाची पूजा करून घेतली, म्हणजे तिथेच केली आणि समोरच ही पूजा मी करत आहे. तर तुम्ही या चौरंगावरती नागविड्याच्या पानावरती श्री गणेशाचं प्रतीक म्हणून सुपारी मांडू शकता आणि त्या सुपारीची पंचोपचारे पूजा करून पुढच्या पूजेला सुरुवात करू शकता. पहिल्यांदा जलाभिषेक, त्यानंतर दुधानी अभिषेक आणि नंतर एकदा जलाभिषेक. तर आता हे अभिषेक करत असताना आपल्याला कोणकोणती मंत्र म्हणावायचे आहेत. पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दुसऱ्यांदा दुधाचा अभिषेक करते वेळी नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः. तिसऱ्यांदा जल अभिषेक करते वेळी लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्म्योभ्यो नमो नमः. या मंत्राचा जप करायचा आहे. तर हे 3 जे मंत्र आहेत ते आपल्याला 11 वेळा गळती सुरू असताना म्हणायचे आहेत. आता यानंतर आपल्याला हळदी आणि कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर बघा, हळदी कुंकवाचा अभिषेक जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला सौभाग्यवर्धक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे. ओम ह्रीं कपालिनी कुलकुंडलिनी मा सिद्धी देही भाग्य देही स्वाहा. या मंत्राचा जप आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तर आता आपला संपूर्ण अभिषेक झालेला आहे, म्हणजे आपण जलाभिषेक, दूधाभिषेक, हळदी कुंकवाचा अभिषेक पूर्ण केलेला आहे. तर आता श्रीयंत्र आपण छान कोरड्या वस्त्राने कोरडे करून घ्यायचं आहे. त्यानंतर छोट्या प्लेटामध्ये लाल वस्त्र मी अंथरून घेतले, त्यावरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे. तर आता कमलगठ्ठ्याच्या माळीचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. तर कमलगठ्ठ्याच्या माळीचा अभिषेक करते वेळी जल अभिषेक, दूध अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे. तर त्यावेळी मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्म्योभ्यो नमो नमः. तर 11 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर तर श्रीयंत्राच्या सोबतच कमलगठ्ठ्याची माळ सुद्धा मी ठेवलेली आहे आणि आता श्रीयंत्राची, कमलगठ्ठ्याची आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून खडी साखरेची वाटी समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर जल अर्पण करून
धूप ओवाळायची आहे। तर अशा पद्धतीने ही पंचोपचारे पूजा झालेली आहे। हळदी कुंकाचे तीर्थ आणि जलाभिषेक आणि दूध अभिषेक आपण केलेले जे तीर्थ आहे ते 2 वाट्यांमध्ये मी वेगळं ठेवलेलं आहे। तर आता घरामध्ये हे पूजा झाल्यानंतर मी शिंपडून घेणार आहे। पूर्ण घरभर शिंपडून झाल्यानंतर आपली जी निगेटिव्हिटी आहे घरामध्ये असलेली ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे आणि उरलेलं जे तीर्थ आहे ते आपण झाडाच्या बुडाशी अर्पण करावे। तर बघा आता संपूर्ण पंचोपचारे पूजा झाल्यावर आपल्याला आता कुमकुमार्चन विधीला सुरुवात करायची आहे। तर बघा कुमकुमार्चन म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगते। बघा देवीचं नामस्मरण करत देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत कोरडे कुंकू वाहणे यालाच कुमकुमार्चन म्हणत असतात। पण आता इथे आपण देवी घेतलेली नाही, तर या ठिकाणी आपण कुमकुमार्चन पूजा विधी ही श्रीयंत्रावरती करत आहोत। तर श्रीयंत्रावर सुद्धा खालच्या चरणापासून ते वरच्या टोकापर्यंत आपल्याला हे कुंकू व्हायचं आहे। बघा कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणूनच देवीला कुमकुमार्चन अतिशय प्रिय आहे। तर ही सेवा ही उपासना नवरात्रीमध्ये तर अवश्य करावीच, पण मध्यंतरी जर तुम्हाला वर्षभरात कधीही पूजा करावीशी वाटली तर एखादा मंगळवार किंवा शुक्रवार पाहून श्री माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती ही सेवा तुम्ही करू शकता। तर बघा आता कुमकुमार्चन करते वेळी आपल्याला कोणत्या बोटांनी श्रीयंत्रावरती कुंकू व्हायचं आहे। तर मध्यगा, अनामिका आणि अंगठा या 3 बोटांनीच आपल्याला हे कुंकू श्रीयंत्रावरती अर्पण करायचं आहे। तर्जनी आणि करंगळी या 2 बोटाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही। तर बघा आता या ठिकाणी कुंकू वाहते वेळी आपल्याला श्री माता लक्ष्मीची अष्टनामावली जप करायचा आहे। म्हणजेच प्रत्येक चिमूटभर कुंकू वाहते वेळी एक नामस्मरण हे लक्ष्मी मातेचं आपल्याला घ्यायचं आहे। असं 108 वेळा आपल्याला हे चिमूटभर करून कुंकू इथे आपल्याला अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने कुमकुमार्चन पूजा विधी सुद्धा आपली संपन्न झाली आहे। पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री गणेशाची आरती, माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर 11 माळ असा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। तर अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ही पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यानंतर गरजूंना पुढे शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।